नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा। यामध्ये विषय आहे इंग्रजी आणि इंग्रजी विषयामध्ये या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारले जाणारे प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी आपण घटकने आज समजून घेणार आहोत। बघा, यामध्ये जो पहिला घटक आहे लेटर ऑफ द अल्फाबेट, म्हणजे इंग्रजी मुळाक्षरांची ओळख या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे। यावरती विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचे प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना दिलेल्या असतात। इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 to 5 फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर। यामध्ये चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्रामध्ये लपलेलं इंग्रजी अक्षर तुम्हाला ओळखायचं असतं। बघा, हे चित्र जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये ए, एस, बी आणि एक्स यापैकी कोणता आकार दिसतोय, तर पर्यायामधील जे बी आकाराचं लेटर आहे तो आकार आपल्या चित्रामध्ये दिसतो या पद्धतीने। बघा, म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे। बघा, त्यानंतर प्रश्न दुसरा आहे। आता आपल्याला सर्वात प्रथम पर्याय पाहायचे आहेत। पर्यायामध्ये 4 अक्षर दिले आहेत, पी आहे, ओ आहे, क्यू आहे आणि जी आहे। तर यामध्ये अचूक उत्तर बघा, ओ हे जे अक्षर आहे हे पूर्णपणे या ठिकाणी लपलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा, आणखी पुढचे प्रश्न समजून घेऊया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला दिसेल बघा, बी, ई, एफ आणि डी। तर या 4 पैकी डी हे जे अक्षर आहे हे आकार या जो कासवाचं चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता बघा, या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही जी आकृती आहे घराचं चित्र आहे आणि या ठिकाणी जे पर्याय आहेत बघा, यू, एफ, डब्ल्यू आणि जी। तर यू आकार या चित्रामध्ये दिसत नाही आहे, एफ पण नाही दिसत आहे, जी सुद्धा नाही, परंतु डब्ल्यूचे आकाराचे जे या ठिकाणी बघा जे छत आहे यावरती जर बघितलं आपण तर आपल्याला डब्ल्यू हा आकार या ठिकाणी दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं। त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न 5वा। या ठिकाणी एक आईस्क्रीमचं चित्र दिलेलं आहे आणि ह्या आईस्क्रीममध्ये असणारा आकार कोणकोणते बघा, या ठिकाणी डब्ल्यू, व्ही, आर आणि एक्स या 4 पैकीच आपलं उत्तर निवडायचं असतं। तर या ठिकाणी बघा, व्ही आकाराचा चित्र या ठिकाणी आईस्क्रीममधून तयार होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला हवं। बघा, आता प्रश्न 6वा। या ठिकाणी लेटरची ओळख यावर आधारित दिलेला आहे। काय प्रश्न 6वा? फाइंड द ग्रुप ऑफ मिसिंग लेटर्स सिरियली। या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये काही अक्षर रिकामे आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत। बघा, या ठिकाणी सी पासून अक्षर सुरू झालं आहे, सीच्या नंतर येणारं अक्षर आहे डी। बघा, आपण तुम्ही लिहू शकता पेन्सिल सहाय्याने। डीच्या नंतर ई, एफ, जी, एच, एचच्या नंतर जीच्या नंतर एच अक्षर येतं, त्यानंतर आय, जे, के, एल, एम, बघा एल, एम, एन, ओ, पी, ओच्या नंतर येणारं अक्षर आहे पी, क्यू, आर। म्हणजे तुम्हाला ABCD येते किंवा नाही ते या प्रश्नातून तपासलं जातं। बघा, या ठिकाणी डी, एच, एल आणि पी हे अक्षर आहेत बघा। तर मग डी आहे, एच, एल आणि पी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे संपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, आता प्रश्न 7वा आहे। काउंट द पिक्चर हुज नेम स्टार्ट विथ एफ। या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि त्यामधील आपल्याला चित्रांची संख्या मोजायची आहे की ज्यांचं नाव एफ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होतं, म्हणजे फ असा आवाज असणारे चित्र बघा। बघा, पहिल्या ओळीमध्ये फिश, तुम्ही अशी वाटल्यास स्पेलिंग लिहू शकता। बघा, फिश एक, मँगो नाही, स्नेल नाही, हॅट, डक, त्यानंतर फॅन, बघा याचं अक्षर एफ पासून सुरू होतं, की आणि फ्रॉग। म्हणजे किती अक्षर आहेत? 1, 2 आणि 3 चित्र आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा 3 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा, आता पुढे जाऊया आपण। पुट द नेम ऑफ द ॲनिमल इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। त्या ठिकाणी ॲनिमलचे नावं दिलेले आहेत, परंतु ते आपलं अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए पासून बी, सी, डी अशा पद्धतीने। बघा, यम त्यानंतर यस, त्यानंतर यफ हा सुरुवातीला असायला हवा, म्हणजे ही ऑर्डर आपली नाही आहे। त्यानंतर बघा यफ, त्यानंतर यम येतो, त्यानंतर यल हा त्याच्या अगोदर असायला हवा, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर चुकलेली आहे। बघा, यफ, यमच्या नंतर
यप येत नाही ABCDचा क्रम जर बघितला तर, म्हणजे सुरुवातीचं अक्षर आपल्याला तपासायचं आहे फक्त, म्हणजे हा पण पर्याय आपलं उत्तर नाही. 3 पर्याय नाही म्हणजे चौथा पर्याय आपलं उत्तर असतं. बघा यप, त्यानंतर यल येतो ABCDमध्ये, यलच्या नंतर यम येतो, HIJKLM, त्यानंतर यस आणि याच्यानंतर टी हा क्रम ABCDचा आपल्याला पाहावयास मिळतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने चित्रावर आधारित ABCDच्या क्रमावर आधारित प्रश्न आपल्या या प्रकारामध्ये सोडवायचे असतात. आता आपण पुढील काही प्रॅक्टिस क्वेश्चन हे तुमच्यासाठी या ठिकाणी देण्यात येत आहे, याचे उत्तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा काही सेकंदाचा तुम्हाला वेळ मी देतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि याची उत्तरं तुम्ही स्वतः सोडवायची आहेत, बरोबर आहे. आणि मग नंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करून तुम्ही सोडवलेली उत्तरं आणि आता मी सांगणार आहे ते उत्तरं सारखे आहेत की नाही ते तुम्ही तपासायचे आहेत. बघा या ठिकाणी आपण इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना फॉर क्वेश्चन 1 to question 5 फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी सूचना आहेत की चित्रामध्ये लपलेलं अक्षर आपल्याला पर्यायातले अक्षर शोधायचे फक्त, की पर्यायामध्ये जे अक्षर आहेत ते चित्रामध्ये आहे का. बघा पर्यायामध्ये 4 अक्षर दिलेले असतात, A, H, Z आणि N. आता आपल्याला A अक्षर चित्रात नाही आहे, परंतु H या प्रकारचे अक्षर तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळतं. बघा या पद्धतीने H, बघा म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला हवं. बघा हे चित्र जर बघितलं आपण कप आईस्क्रीमचं आहे. या ठिकाणी चित्र आपल्याला पर्याय दिलेले आहेत, S, B, Q हे तीनही आकार आपल्याला दिसत नाही, मात्र Y हा जो आकार आहे बघा, तर आपण असं बघितलं या ठिकाणी चित्रामध्ये तर Y हा आकार दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असायला हवं. बघा अर्धचंद्र या ठिकाणी D, C, O आणि B. बघा D आणि C मध्ये थोडं कन्फ्यूज होतं, मात्र तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण या ठिकाणी ही रेषा जोडलेली नाही चित्रामध्ये, फक्त अशा पद्धतीनं अर्धगोल आहे, म्हणजे अर्धचंद्र म्हणजे हा Cच असतो. पर्याय क्रमांक 2 याचं सुद्धा उत्तर आहे. बघा प्रश्न 4. आता या ठिकाणी या चित्रामध्ये बरेचसे इंग्रजी अक्षर दिसतात, परंतु पर्यायापैकी अक्षर आपल्याला निवडायचं आहेत. तर बघा या ठिकाणी पर्यायामध्ये O आहे, O गोल याच्यामध्ये नाही आहे, M आकार पण दिसत नाही, मात्र A आकार हा वरती आपल्याला याचं छेद आहे, या ठिकाणी A अक्षर तयार होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा आता आपण पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न 5. या ठिकाणी आपल्याला जो आकार दिलेला आहे, एक डमरूचा आकार दिलेला आहे किंवा 2 ट्रायंगल तुम्ही म्हणू शकता. बघा J, S, Z आणि C. जर आपण थोडंसं निरीक्षण केलं तर Z हा आकार आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. कसा बघा, यापासून इथपर्यंत जाऊया, इथपर्यंत असं येऊया आणि हा Z आकार या ठिकाणी मिळतो, म्हणजे पर्याय क्रमांक बरोबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता प्रश्न 6 या ठिकाणी देण्यात आलेला आहे. काय आहे प्रश्न 6 तर समजून घेऊया. बघा ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली, म्हणजे चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. द लेटर्स आर रिटन इन द अल्फाबेटिकल ऑर्डर विच आर द मिसिंग लेटर्स. या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरने काही अक्षरं लिहिलेले आहेत, त्यापैकी काही अक्षरं गाळलेली आहेत, ती तुम्हाला शोधायची आणि लिहायची. बघा सुरुवात कुठून झालेली आहे, E, F, Fच्या नंतर येणारा अक्षर लिहून टाका, काही हरकत नाही पेन्सिलने. G, H, I, J, K, L, M, N यांच्या नंतर येणारा अक्षर O. बघा आपण लिहिलेलं अक्षर अंडरलाईन करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. O च्या नंतर P, Q, R, S, T, U. बघा U, त्यानंतर U च्या नंतर येणारा अक्षर S, T, U, V. बघा V, U आणि V, W, X, Y, Z. आता कोणकोणते अक्षर लिहिलेत आपण, G म्हणजे आपला पर्याय काय असायला बघा उत्तर G च्या नंतर O, U आणि V. बघा G, O, U आणि V या ठिकाणी आपले अक्षर मिळत आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा प्रश्न 7. इन द गिव्हन पिक्चर हाऊ मेनी आर द पिक्चर्स हुज नेम स्टार्ट विथ द लेटर T. या चित्रामध्ये असे किती चित्र आहे की ज्यांचं नाव T या लेटरपासून सुरू होतं. तर आपण बघूया या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये टेलिव्हिजन T पासून सुरू होतो, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी हट आहे, त्यानंतर टेबल T पासून सुरू होतो, टायगर T पासून सुरू होतो, फिश नाही येत, या ठिकाणी कोट नाही येत, बॅट B पासून होतो, या ठिकाणी टॅप करेक्ट, टॅप म्हणजे नळ T पासून सुरू होतो. त्यानंतर ट्री म्हणजे झाड, त्यानंतर टॉप म्हणजे भवरा आणि लोटस म्हणजे कमळ हे नाही सुरू होत. आता आपण मोजूया किती चित्र आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पर्याय क्रमांक C 3 ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी 6 लिहिलेले दिसत आहेत. बघा आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन ऑफ लेटर G इन द फॉलोइंग वर्ड्स
से द वर्ड अँड फाइंड द ऑड वर्ड आउट. बघा या ठिकाणी जीचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे खालील याच्यामध्ये आणि त्यापेक्षा वेगळं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे वेगळा आवाज असणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. जीचा वेगळा आवाज. बघा या ठिकाणी GAT आपण याला गेट असं वाचतो. काय वाचतो? गेट. म्हणजे या ठिकाणी जीचा जो उच्चार आहे तो ग आहे. त्या ठिकाणी GIRL याला कसं वाचता तुम्ही? बरोबर गर्ल वाचतो म्हणजे ग आवाज आहे. त्यानंतर ग्रेटर याला आपण असं वाचतो आपण ग्रेटर. आणि या ठिकाणी GIRAFFE याला आपण जिराफ असं वाचतो. काय वाचतो? जिराफ. म्हणजे या सर्व ठिकाणी जीचा आवाज ग आहे, मात्र या ठिकाणी जीचा आवाज काय आहे? ज आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी किंवा ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा सिलेक्ट द ॲनिमल विच इज फर्स्ट इफ अरेंज इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या ठिकाणी 4 आपल्याला प्राण्यांची नावं दिलेली आहेत. जर आपण त्याला ABCD या क्रमानुसार लावलं तर सगळ्यात अगोदर येणारा प्राणी कोणता बघायचं. बघा FCT आणि L. आपण जर ABCD वाचली तर बघा ABC C सुरुवातीला येतो, त्यानंतर F येतो, त्यानंतर L येतो आणि त्यानंतर T येतो म्हणजे C कॅट. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तेच पर्यायाचं उत्तर तुम्हाला वर्तुळ काळे करायचे आहे. बघा कंप्लीट बाय अरेंजिंग द नेम्स ऑफ द गेम्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी बास्केटबॉल, क्रिकेट आणि हॉकी. तर या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अरेंज करायचं आहे. आता या ठिकाणी काय येणार आहे बघा बीच्या नंतर C, Cच्या नंतर H. आता Hच्या नंतर येणारं अक्षर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा A आणि B तर येणार नाही म्हणजे Hच्या नंतर येणारं अक्षर आहे कबड्डी C. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील घटक व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारची व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.